जय गुरुदेव. तर मी आलेलो आहे आज योगी विवेकानंद निसर्ग उपचार केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे आणि माझ्यासोबत आमच्या मॅडम पण आहेत, माझ्या कलिग्स. तर त्यांचा प्रश्न असा होता, मॅडम प्रश्न विचारा, तुमचा काय प्रश्न आहे? सर, झोपलं कोणत्या दिशेने, आपण डोकं कोणत्या दिशेने असायला पाहिजे आपण झोपताना? वास्तविक पाहता सगळ्यात जास्त म्हणजे माणसाला कमीत कमी 8 तास झोप असायला पाहिजे. 8 तास झोप होण्याचं कारण काय? 8 तास होण्याकरता तुमचं मन, शरीर हे चांगलं असलं पाहिजे. आता मन म्हणजे काय? मन म्हणजे आपल्या ब्रेनचा संबंध आहे. ब्रेनला जे आहे ना, ज्यावेळेस आपण झोपतो त्या डाव्या अंगावर झोपलं पाहिजे, कारण हार्ट डाव्या बाजूला आहे. म्हणून डाव्या बाजूला त्याचा लोड येऊ नये हार्टवर, म्हणून डाव्या बाजूला झोपायला, डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे. आणि आपलं डोकं दक्षिण साईडला असायला पाहिजे. त्याचं कारण काय? दक्षिण हे दिशा ही अशी आहे की चुंबकीय दिशा आहे. जसं आता हे मॅग्नेट आहे, हे चुंबक आहे ना, दक्षिण दिशा. हे जर तुम्ही असं याला लटकवलं तर हे दक्षिण उत्तर स्थिर राहणार. याला जर तुम्ही दोऱ्याने असं लटकवलं, दोरा नाही इथं, नाही तुम्हाला टॅग आहे पुढची टॅग, तर आपोआप दक्षिण याचा पोल निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोल असतं ना, त्याचा पोल दक्षिण उत्तर स्थिर राहणार याचा. तो दक्षिण उत्तर स्थिर राहतो, तसं आपलं शरीर पण लोह असतं ना शरीरात, रक्तामध्ये लोह असतं. ते रक्तामधलं लोह आपल्याला सर्क्युलेट होण्यासाठी, लोह व्यवस्थित हे होण्यासाठी, तर त्याच्यात पण मॅग्नेट असतं ना. तर मॅग्नेटिक याचं रिझन जसं गुरुजींनी सांगितलं, तर ते मॅग्नेट पण आता तुम्हाला निसर्गामध्ये दक्षिण साईडला ना मॅग्नेट असतं. त्यामुळे आपल्या जर आपण पायात जर तिकडे करून झोपलो तर काय होईल? आपलं ब्रेनचं रक्त पायाकडे जाईल आणि त्यामुळे काय होईल की तुमचं ब्रेन झोप येणार नाही, बरोबर, ब्रेनलाच रक्त मिळालं नाही. पण त्याऐवजी तुमचं डोकं जर तुम्ही दक्षिण साईडला गेलं तर तुम्हाला पूर्णपणे तिचं रक्त पायाकडचं रक्त सगळं तुमच्या डोक्याकडे येऊ शकतं आणि डोक्याला जास्त ताण मिळू शकत नाही. म्हणून आपण जे आहे ना, आता मी याला असं ठेवलं होतं, बरोबर. आता हे बघा स्थिर कसं होतं बघा, याला फिरून घेतो मी तरी ते स्थिर होण्याचे हे पहा त्याचे. हे दक्षिण दिशा झालं दक्षिण उत्तर स्थिर. मॅग्नेट जसं दक्षिण उत्तर स्थिर होतं तसं आपलं शरीर पण असतं. ते स्थिर होण्यासाठी आपल्याला ब्लड सर्क्युलेशन चांगलं डोकं जे आहे ना दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे. जे जर त्याच्याऐवजी आता मनुष्य ज्यावेळेस या जगातून जातो त्यावेळेस काय नेण्याची पद्धत काय माहिती आहे? पायाकडून घेऊन जातात. त्याचं पाय जे आहे ना पुढे करतात, डोकं पाठवतात, कारण त्याचा जीव गेलेला असतो, त्याला काही दक्षिण उत्तरची गरज नाही. म्हणून ते ज्यावेळेस मनुष्य जातो त्यावेळेस दक्षिण साईडला त्याचे पाय केले जातात. पाहिलं असेल तुम्ही पुष्कळ. त्याचं कारण हे रिझन आज लक्षात आला असतं. ठेवताना मॅक्झिमम स्मशानभूमीची पण रचना अशी असते की त्याचे पाय दक्षिणेलाच केले जातात. ठेवताना जेव्हा जातो त्यावेळेस. चला, तर मग कळालं थोडं मॅडम कडे.